Thank you.
देव हो, प्रत्यक्ष यमराजांनी आपल्या समस्त देवगणांना या सभेचे आमंत्रण दिले आहे आणि आमंत्रण देऊनही यमराज अद्याप आले नाहीत. हे काही मला योग्य दिसत नाही. होय देवेंद्रा, मला वाटते आपण तिलोत्तमीचा नृत्यविष्कार सुरू करूया. बरोबर आहे देवा. तिलोत्तमा, तुझ्या नृत्याला सुरुवात कर. नारायण 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 नारायण. यावे यावे मुनिवर्य, आपले स्वागत आहे. मुनिवर्य, आपण योग्य त्या वेळी आणि योग्य त्या ठिकाणी आला आहात. परंतु मुनिवर्य, येथे नसले प्रयोजन. नारायण नारायण. देवेंद्रा, माझ्या येण्याचे प्रयोजन मी आपणास स्पष्ट सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नारदाचा दंडवत प्रणाम. आशीर्वाद असो. नारायण नारायण. परंतु समस्त देव हो ऋषीमुनी, हे मी काय पाहत आहे? मुनिवर्य, प्रत्यक्ष यमाच्या सभेत यमराज तर आपल्याला कोठे दिसत नाही. त्यामुळे तिलोत्तमाचे नाच गाणे आपल्याला बंद ठेवले पाहिजे. नारायण नारायण. परंतु देवेंद्र, आपणास तरी कसे काय शोभा देते? ही तिलोत्तमा इतकी सजली असताना आपण तरी नृत्य कसे काय बंद ठेवले? मुनिवर्य, आपण केलेल्या सुंदरांनी माझे मन प्रसन्न झाले आहे. तिलोत्तमेचा शृंगार पाहून माझे मन मोहून गेले आहे. नारायण नारायण. मग वाट कुणाची पाहता?
लवकरच नाच गाणे सुरू करूया. ठीक आहे मुनिवर्य. तिलोत्तमा तुझ्या नृत्याला सुरुवात कर. वा तिलोत्तमा वा. वा वा प्रतीक. पहा पहा देव पहा. मुनिवर्य वा वा प्रतीक. वा नाच तिलोत्तमा नाच. यमराज, आम्ही तर तुमचीच वाट पाहत होतो, हो की नाही देवेंद्र? हो बरोबर आहे मुनिवर्य. देवेंद्र, आपला तर माहित असेल आमच्या आज्ञेशिवाय येते येते काही करत नाही. परंतु यमराज एकदा तिलोत्तमेकडे पहा. तिचा हा सात शृंगार पहा आणि मला सांगा कोणाचा मोह आवरेल. तेही बरोबर आहे देवेंद्र. देवेंद्र, तिलोत्तमेचे नाच गाणे सुरू करा. ठीक आहे यमराज. तिलोत्तमा तुझ्या नृत्याला सुरुवात कर. हल 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 हल. साज सोहळा साजेला घाला वरिया मोहाला. साज सोहळा साजेला घाला वरिया मोहाला. ओ सारे देव यमना गरीला नीनात दे तिलोत्तमय देवेंद्र, पहा तिलोत्तमेचा नृत्य विस्तार पहा.
तुला ऐकायचं आहे ना माय तुझा जन्म कसा झाला आणि कोणापासून झाला देवाची सभा झाली होती त्या सभेमध्ये तिलोत्तमाचे नाचगाणे चालू असतात माझे तेज जमले पडतात त्यातून म्हणजे तिरंगा सुरू असताना तुमच्या त्या जमिनीवर पडतात यातून माझी उत्पत्ती झाली काय पिताश्री म्हणून तुझे नाव असं नको ठीक आहे पिताश्री परंतु मला असे येतं की हे सारे जगती म्हणतात चालून भस्मसात करे एक आणि जवाना ठीक आहे पिताश्री मला आशीर्वाद द्या नारायण नारायण अरे अग्निश्रा परंतु तुला या वराची प्रचिती नारदा या वराची प्रचिती म्हणजे नारायण नारायण अरे अग्निश्रा त्या सभेमध्ये सारे देवगण हजर होते परंतु सारे देव घाबरून पळून गेले आणि सारे देवगण जाणार तरी कुठे महादेव आणि विष्णुदेव देवेंद्राच्या साह्यासाठी गेले असणार अमरावतीवर चाल कर तेथे सारे देव एकत्र भेटतील त्यांना पराभूत करून चढो की पळो करून सोड नारदा असा त्या अमरावतीवर चाल करतो आणि त्या साऱ्या देवांना पराभूत करून त्या अमरावती जाऊन भस्मसात करतो ठीक आहे नारायण नारायण येतो मी नारदा जर त्या देवांना सावध केलं असतं नारायण नारायण अरे अग्निसुरा असं असतं तर मी येथे प्रथम आलो असतो का ठीक आहे नारदा येतो मी
नारायण नारायण. अरे अग्निसुरा, असा एकाएकी उन्मंत होऊ नकोस. लोभा मुलानी पापानी संकटाने तथैवच. लोभात प्रवर्तते वैरम, अतिलोभात विनश्यती. चला, आपल्याला कळीचे साधन मिळाले. ही वार्ता सर्व देवगणांना सांगितली पाहिजे. नारायण नारायण. सोड माया जाईल देवाया. सोड माया जाईल देवाया. सृष्टीचे चक्र हे महादेवा, विष्णुदेवा, यमाच्या सभेमध्ये जेव्हा तिथे जमिनीवर पडतात एका असुराची निर्मिती झाली आणि त्यापुढे त्याचे काय झाले त्याबद्दल चिंता लागून राहिली आहे. होय देवेंद्रा, याची चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण. तुझे रूप पाहू दे. तुझे रूप पाहू दे.
नारायण नारायण. यावे यावे मुनिवर्य, आपण योग्यतावी आणि योग्यता ठिकाणी आला आहात. आम्हा सर्व देवगणांना एक चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण. समस्त देव हो, आपणास कोणती चिंता लागून राहिले? मुनिवर्य, आपण त्या भव्य दिव्य सभेमध्ये हजर होतात. त्या सभेमध्ये एका असुराची उत्पत्ती झाली व पुढे त्या राक्षसाचे काय झाले याची चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण. समस्त देव हो, आपणास योग्य ती चिंता लागली आहे. त्या सभेमध्ये पुढे काय झाले ते मी आपणास स्पष्ट सांगतो. यमराजांचे तेज जमिनीवर पडताच एका असुराची निर्मिती झाली. यमराजांनी त्याचे नाव अग्निसूर असे ठेवले आहे आणि त्यास अशी शक्ती दिली आहे की हे सारे धरती मंथर जाळून भस्मसात करतील. आणि त्याची नजर साऱ्या देवांवर आहे. काय काय करतात मुनिवर्य? मी आपणास सावध करण्यास आलो. मुनिवर्य, आपण आम्हा सावध केले, आपण आपले दायित्व पार पाडले आहात. परंतु मुनिवर्य, एक लक्षात असू द्या, जेथे अभिलाष झाला, जेथे क्रोधा देश आला, ज्याचा समोर झाला तो नाश पावे. होय देवेंद्र, ज्याच्या माते अहंकार आहे त्याचा सर्वनाश हा निश्चित असतो. तेव्हा मुनिवर्य, या समस्त देवगणांच्या रक्षणासाठी आणि त्या अमरावतीच्या रक्षणासाठी हा इंद्रदेव त्या असुराचा नाश करेल. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. देवेंद्र, तुम्हीही निश्चिंतच राहा. अरे तो पहा, अगदी सुंदर इकडेच येत आहे. नारायण नारायण. अरे अग्निसुरा, मी देवांना सावध करण्यास आलो नाही. मग मी कशासाठी आलास? अग्निसुरा, मी हे पाहण्यास आलो की सारे देवगण एकत्र आले की नाही. तर ठीक आहे ना दादा, आता सारे देवांना शब्द मुखातच राहू द्या. इंद्रदेवा, आपल्याला माहित असेल जमिनीवर पडतात त्यातून माझी उत्पत्ती झाली आणि ते सारे धरती म्हणतात अरे अग्निश्रा, विश्व निर्माता, ती परब्रह्म, विश्वाचे पालन करता ती विष्णू नारायण आणि महादेवांच्या त्या समस्त देवगणांच्या पक्षाने नियमरात निर्माण केली आणि त्याचा मोह तुला असणे हे साहजिकच. म्हणूनच इंद्रदेवा, या माझा मोह झालाय. निघून जा, नाही तर काय करणार आहे? नाही तर
अग्निसुरा, तुला तुझ्या शक्तीचा मोह जडला आहे. विश्वाचे पालन करता म्हणून समस्त देवगणांचे आणि या धरती मंडळाचे रक्षण करणे माझं परम कर्तव्य आहे. तू आल्या मार्गाने परत जा, नाहीतर प्राणाला मुक्षी. विष्णुदेवा, तुझा उपदेश नकोय मला. हे सारे जगत श्रीमंत चालून रक्त साधणार आहे. माझ्या मागातून बाजूला हो, नाहीतर थांब अग्निसुरा, तुझा मोह आवड, नाही तर प्राणाला मुक्षेल. महादेवा, याची पर्वा तुम्ही करू नका. आज मी स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ आहे. एक तर मग सुखयुद्ध या युद्धामध्ये माझा जय झाला पाहिजे. महादेवा, या युद्धात अल्लाह तुझे होईल. अरे अग्निसुरा, तुला तर ही अमरावती कर्मकांड करायची आहे. अग्निसुरा, अजूनही विचार कर. आल्या मार्गाने परत जा, नाही तर प्राणाला मुक्षेल. नारायण नारायण. अरे अग्निसुरा, तुझा पराक्रम पाहतोय. साऱ्या देवांना सोकी पोकून सोडलंय. आग दे अमरावती, चालून रक्तपात करतो. नारायण नारायण. थांब अग्निसुरा, आता ही अमरावती तुझी झाली. तू या अमरावतीचा राजा झालास, राजा. अग्निसुरा, हे राज सिंहासन तुझे झाले. काय नारदा, काय सांगतायस? हे राष्ट्राचं माझं झाले काय? सार्वभौम सम्राट, सार्वभौम
देव हो, त्या अग्निसुराने सागा त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. होय देव हो, काय करावे काही सुचत नाही. नारायण नारायण नमो आदिगण आसोहं गजानन नमो आदिगण देवस्वर वंदिती गणरायाला नारायण नारायण अग्निसुराने सागा त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. तो अग्निसूर सारं धरतीमंथन झाला निघाला आहे. काय करावे काही सुचत नाही. नारायण नारायण देव हो, आपण त्या विघ्नहर्ता गणरायाची आराधना करूया. तोच हे विघ्न दूर करेल. ठीक आहे, चला देव. मोरया मंगल मूर्ती गजानन मोरया मंगल मूर्ती गजानन मंगल मूर्ती गजानन मंगल मूर्ती
बाळ गणराया, त्या अग्निसुराने संपूर्ण त्रिभुवनात अहंकार माजवलाय आणि देवांची राज्य त्याने काबीज केली आहेत. तेव्हा बाळ गणराया, यावर तुम्हीच मार्ग काढा. देव हो, आपण कोणतीच चिंता करू नका. मी घेतोय त्याचा समाचार. आपण आपापल्या संस्थानी परत जा. ठीक आहे, चला आपण आपापल्या निवासस्थानी परत जाऊ. चला. मुशका, चल, संकट आलंय. Thank you.
असा माझा काळ काय सर्व देव माझ्या युद्धात हरलेत आणि पडून गेलेत. कारण तू निघला काय तर तुला जाणून बसला जात अग्निसुरा, मीच तुला घेऊन टाकणार आहे. तर मग वेळ कशाला हो युद्धात तयार. हे काय झाले? गणरायाचा धाव होत आहे. देव हो, गणरायाने अग्निसुराला गिळल्यामुळे त्याच्या अंगाचा धाव होत आहे. आपण सर्वांनी काहीतरी करून गणरायाचा धावा शांत करूया. हो, मी माझ्याजवळ असलेला विमुक्त वर्षाव गणरायाच्या मस्तकी करतो. मी माझ्या जवळी शीतल कमल गणरायाच्या मस्तकी ठेवतो. त्यामुळे गणरायाला पद्मप्राण नावाने ओळखले जाईल. मी माझ्या डोक्यावरील चंद्रकोर
गणरायाच्या मस्तकी ठेवतो आणि भालचंद्र या नावाने त्याला ओळखले जाईल. नारायण नारायण, इतकं करू नये. गणेशाचा दाह शांत होत नाही. ऋषी मुनी, आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. माझ्याजवळ असलेल्या 21 देवांच्या दिदी मी गणरायाच्या मस्तकी ठेवतो. देव हो, या 21 दुर्वांमुळे माझा दाह शांत झाला आहे. म्हणून मला या दुर्वा अतिशय प्रिय झाले आहे. यापुढे जो कोणी भक्त मला या दुर्वा वाही त्याला सहस्र विधी दाने तपे केल्याचे पुण्य मिळेल. तथास्तु. रसिकजन हो, गणरायाने अग्निसेनेला गिळल्यामुळे तो दाह इतका होता की गणरायाला तो सहन झाला नाही. म्हणून गणेशाचा अंगाचा दाह होऊ लागला. सर्व देवांमध्ये एकच विचार आला की गणरायाचा दाह शांत करायचा तरी कसा. म्हणून हा
राज्याभिषेक करून या त्रिखंडाचा अधिपती झालो. या त्रिखंडामध्ये मला नामवर करणारा एकही असं नाही. सारे जण माझ्या भीतीने माझे दास झाले. असा उग्रसेन राजाचा पुत्र आणि पुत्र नगरीचा राजा कौन माझे राज्य अगदी आनंदात चालले असता माझी राज्य बहीण देवकी तिचा अगदी धाडमडत केला. वरातीच्या वेळी मी तिच्या रथाचा साथ दिलो. वरात जात असताना अचानक विचार चमकू लागला आणि आकाशाने दुष्ट कंसा, तुझ्या बहिणीच्या रथाचा सारथी झालास. त्याच देवाचा आठवा पुत्र तुझा नाश करणार आहे. तुझ्या पापाचा गडा भरला आहे. तेव्हा सावध राहा कंसा, सावध राहा. नाही हे आकाशी लागतात. माझ्या तोफाची आग मस्तकात गेली. अंगाची राई झाली. त्याच वेळी वसुदेव देवकीला घराघरात बंद केले आणि चांदू मुठीला पारा देण्यास सांगितले. देवकीची सामुळे घराघरा फिरून पाशाना मारून टाकली आणि सातव्या गर्भाची मूल नाहीसे झाले. आणि आता आठवा गर्भ वाढत असताना त्यालाही या पाषाणावर आपण मारून टाकणार. की मी अमर झालो. आठवा काटा जन्माला आला की मला लगेच सांगा. अखेर तो दिवस उजाडला. श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री मुसळधार पाऊस पडत होता. ढग गडगडत होते. विजा चमकत होत्या. अचानक पहारेकरी झोपी गेले. देवकीला आठवा पुत्र जन्माला आला. देवकीच्या पोटी साक्षात कृष्णाचा जन्म घेतला. देवकी वसुदेवाला सांगू लागली, नाथ माझ्या बाळाला वाचवा, नाहीतर माझा भाऊ पुन्हा या बाळाचा जीव घेईल. अचानक दरवाजा उघडला. वसुदेवाने एका टोपलीत बाळाला घेतले. आणि घेऊन निघाला. सर्व पहारेकरांच्या डोळ्यात वसुदेव निघाला. अचानक लक्षात आले वसुदेवाचा परमभक्त नंदकुमार आज आपल्या बाळाला सांभाळू शकतो. तरीही वसुदेव
नदी ओलांडण्यासाठी नदी पात्रात उतरला. पाणी वर वर येत होते, परंतु बाळाचे पाय पाण्याला लागतात. पाणी ओसरू लागले. वसुदेवाने नदी पार केली. बाळाला घेऊन वसुदेव गोकुळात निघाला. पाऊस पाडत होता. विजा चमकत होता. त्याच वेळी नंदेश्वरीला देखील मुलगी झाली होती. वसुदेव गोकुळात नंदेश्वरीच्या घरी पोहोचला. आपला मुलगा पाण्यात पडला. वसुदेव कारागृहात परत आला. कारागृहाच्या दरवाजे बंद झाले आणि बाळाचा रडण्याचा आवाज आला. ते ऐकताच जाऊया माझ्या
बघा पोरीनो, काय ग मावशी? आपण मथुरबाजार चाललो खरं, पण एवढा अवघड घाट, त्यात वाकडे तिकडे वाट, जायचं कसं? एखादं गाणं तरी म्हणा पाहू. अगं गाणं तरी म्हणाल ग. तुला नाचता येतंय, हिला नाचता येतंय. अगं ह्या तर नवीन आहेत ना, ह्यांना जमेल का नाचायला? हा नक्की. काय ग, तुला जमेल नाचायला? हा मला मोठ्यानं बोल ग, मला मेली बहिणीला ऐकायला येत नाही. आ बर चालेल, ये पुढाशी. एवढी नाचू नकोस, काल हे उचलून तुला का टाकलाय मगासपासून तुझ्यावर. बघ एवढी नाचली तर लगेच उचलून घेऊन जाय. हे वेद हा मी चायच पिताव ना. हा हा गेल्या आणि तोंडातलं विमल तू आणि मग काय का बोल. याला खाणार विमल खातोय काय रे? हा इंस्टावर दिसतोय. हा बाई गावली? अरे काय? अरे बोलतोस तरी काय? ए बाई का बघ का पाठीशीच लागलाय. त्याला काय का मागं ने आणि काय का देस एकदा. काय देव? अरे माठातलं दूध दही काय हवं तर दे. तुला काय वाटलं? तुला काय लाज लज्जा शरम आहे की नाही? तिकडे काहीतरी म्हणालं दुधाचा थेंब हवाय. हा तरी पण हे वेद ये इकडे ये. हा लादला नाही तर आगाव आहे आगाव. हा थांब बघता तुला नंतर. काय ग तू लय आगाव दिसतोय. हिला बहुतेक सांभाळून ठेवायला लागणार. याचं झालं तुला येतं का नसता? नक्की ग नाच ना मग. नाचेल ना?
रे